नमस्कार, मी कल्पेश कदम. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओजमध्ये. मित्रांनो, सध्या मी मुंबईमध्ये आणि मुंबईमधल्या आरे कॉलनीमध्ये आपण चाललो. आरे कॉलनीमधल्या छोट्या काश्मीरमध्ये आपण चाललो. तर इथे छोटा काश्मीर आहे आणि आपण एकदम रस्त्याच्या बाजूलाच आहोत. इथे एंट्रन्स आहे, त्यासाठी पुढे तिकीट काढायला लागतं. आता आपण तिकीट काउंटरवर जाऊया. एकदम गोरेगावच्या बाजूलाच आहे, म्हणजे हायवेपासून तुम्हाला गोरेगाव हायवे, त्या हायवेच्यापासून तुम्हाला 10 मिनटं अंतरावर, म्हणजे तिथून तुम्हाला ऑटोसुद्धा मिळेल. हायवेपासून स्टेशनपासून पण तुम्हाला मिळेल छोटा काश्मीर येण्यासाठी. आणि हा सध्याचा जो स्पॉट आहे ना, त्या स्पॉटला जास्त कपल्स पॉईंट वगैरे आणि इकडे खूप गार्डन्स आहे. तर तुम्हाला जर माइंड जर फ्री करायचं असेल तर तुम्ही फॅमिलीसोबतसुद्धा अजून छोट्या मुलांसोबत तुम्ही या गार्डन्समध्ये येऊ शकता. आणि बघूया आता आतमध्ये जाऊन, मी पण पहिल्यांदाच आलो आहे, तर आतमध्ये काय ते बघूया आणि आजच्या व्हिडिओची मजा घ्या. तर असंच बघत राहा आणि जर चॅनल्सवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओज मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. तर जाऊया आतमध्ये. आता तिकीट काढूया. या साईडला बाईक पार्किंगसाठी, या 4 व्हीलर पार्किंगसाठी जागा पण आहे मागच्या साईडला. तर चला आता आतमध्ये जाणार आहोत आपण. हा तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये पोचलो आणि आता आपण आतमध्ये पोचल्यानंतर ना इथे तिकीट असते, ते तिकीट दाखव. मित्रांनो, जर तुम्ही आलात ना तर हा जो हावाला जो तिकीट आहे ना, हा असतो कॅमेऱ्यासाठी. जर तुम्ही कॅमेरा घेऊन येताय ना तर या तिकीटने तुम्ही आतमध्ये येणारा पास काढावा लागतो. आणि जर तुम्ही पर पर्सन म्हणजे आपल्यासाठी माणसांसाठीचा हा छोटावाला पास आहे, जो 5 रुपयामध्ये आपल्याला भेटला होता. हा पास केल्यानंतर तुम्ही एंट्री करणार आहात. एंट्री केल्याच्यानंतर ना हा जो इथला एंट्रन्स होता, एंट्रन्समधून इथे लिहिलं आहे वेलकम टू छोटा काश्मीर. आणि या साईडला एकदम सकाळचे बरोबर वाजलेत मित्रांनो, बरोबर 11:15 वाजलेत. आणि 11:15 वाजता थोडं वातावरण क्लायमेट आहे ना एकदम ढगाळ आहे, म्हणजे पावसाचं वातावरण आहे. सकाळीच थोडाफार पाऊस पडला होता. तर या साईडला इकडे एकदम मस्त निसर्ग वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात एक पक्ष्यांचा किलबिलाट. कारण मुंबईमध्ये बोलली की जिकडे तिकडे सर्व बिल्डिंग्स वगैरे असतात आणि असं हे क्लायमेट मिळण्यासाठी ना थोडंफार घरातून बाहेर पडावं लागतं. आपल्या कोकणामध्ये तर तुम्हाला माहिती आहे, घरातून बाहेर पडला की असं क्लायमेट आपल्याला भेटतंच, पण इकडे थोडं फिरावं लागतं, त्याच्यानंतर मग हा आपल्याला असं क्लायमेट भेटतो. तर इकडे भेटलं आहे तुम्हाला, म्हणजे या साईडला कसं आहे ना, इकडे खूप मोठी मोठी झाडं खूप आहेत या गार्डन्समध्ये, या छोट्या काश्मीरमध्ये. तर इकडे सावली वगैरे खूप छान असते, एकदम रिलॅक्स वातावरण आहे. स्टडी वगैरे करायची असेल, जर एन्जॉय वगैरे करायचं असेल तर इकडे तुम्ही फ्रीमध्ये एकदम मस्तपैकी एन्जॉय करणार आहात. तर चला मग, अजून आतमध्ये खूप सारं काय बघायचं आपलं बाकीला. तर चला मग जाऊया आतमध्ये. पण या साईडला ना एकदम मस्त सुंदर अशी माडांची बाग आहे, म्हणजे झाडं आहेत एकदम एका लाईनीमध्ये लागलेले आहेत. आपल्या कोकणामध्ये जसं बघायला भेटतं ना तसं या साईडला इकडे सीन आहे. आणि खूप मन असं एकदम मस्त प्रसन्न वाटते इकडे आल्यानंतर, असं गावाची फिलिंग येते या साईडला. बाकी काय नाही, बाकी जे पण काही इकडे कपल्स पॉईंट आहेत, तर बरेच सारे कपल्स वगैरे इकडे येतात आणि शूट्स वगैरे करतात, जे पण काही मनोरंजन असतं त्यांचं करत असतात. तर या साईडला आपण ह्याच्यासाठी नाही आलो मित्रांनो, आपण या काश्मीरमध्ये काय ना काय ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिकडे तलाव वगैरे आहे, ते गार्डन्स वगैरे, ते गार्डन्समध्ये आता आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत तिकडे एक्झॅक्ट काय बघायला मिळणार आहे तुम्हाला. या साईडला ना मित्रांनो एकदम सुंदर असं वातावरण आहे, एकदम इकडे ग्रास वगैरे. आणि या साईडला ना बऱ्याच साऱ्या फोटोच्या, म्हणजे बऱ्याच साऱ्या फिल्मच्या इकडे शूट्स वगैरे चालल्या जातात. तर इकडे पण ना काही जण स्वतःच्या प्रायव्हेट शूट्स वगैरे करतात. या साईडला तुम्हाला दिसेल असेल की प्रोफेशनल शूटिंग वगैरे चालू आहे 5D कॅमेराने. या साईडला पण दिसेल तुम्हाला, म्हणजे या साईडला बऱ्याच साऱ्या शूट्स वगैरे चालतात, कारण असं वातावरण आहे इकडे. एकदम सुंदर अशी बाग वगैरे आहे, तुम्हाला या साईडला दिसेल. आपण वरती चाललो आहेत. या साईडला मस्तपैकी झाड आणि नुकताच येतो इथून एक सूर्य येतो आहे, सूर्यदेवाचं आगमन होतं इकडे. आणि या साईडला एकदम सुंदर अशी ही झाडं आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट होतो आहे, अशी उंच उंच मस्त एक अशी झाडं आहेत, मन एकदम प्रसन्न होतं आहे. म्हणून या साईडला ना मस्त सुंदर सुंदर अशी फुलं आहेत, या साईडला तुम्हाला दिसतील एकदम. इकडे ना वेडिंग्स वगैरे, जर तुम्हाला कपल्सची जर शूट्स वगैरे करायचे असेल ना, जर व्हिडिओज वगैरे बनवायचे असतील, या साईडला तेच शूट्स वगैरे चालले आहेत. आणि इकडे तुम्ही मस्त असं शूट्स वगैरे करू शकता, व्हिडिओ शूट्स या फोटोशूट्स वगैरे. त्यासाठी जागा फेमस आहे. त्या साईडला मध्ये असेल कपल्स पॉईंट खूप आहे इकडे. आणि इकडे सुंदर फ्लॉवर्स, इकडे व्हाईट चाफा दिसेल तुम्हाला. त्यांचा एक घेऊ का असा आडवा मित्रांनो, या साईडला बघा ना, या साईडला ना इकडे एकदम लहान लहान मुलं वगैरे खेळण्याचा एन्जॉय करत आहेत, म्हणजे एकदम आनंद घेतात या साईडला. आणि इकडे पण बरेच सारे कपल्स वगैरे येतात, खूप एन्जॉय करतात. एकदम सुंदर असं वातावरण आहे, एकदम शांत वातावरण आहे, सकाळचं वातावरण आहे. आणि खूप मन एकदम भारी होऊन झालं की बऱ्याच दिवसानंतर ना मी पण या साईडला म्हणजे घरातून बाहेर पडलो, कारण इकडे तिकडे कुठे गेलंच नव्हतो. मुंबईत आल्यानंतर मग मध्येच गावाला जाऊन आलो होतो, त्याच्यानंतर मग घरातून बाहेर पडण्याचा कधी प्रश्नच आला नाही. आपला संडे आता जाऊया, कंटाळा केला होता. या साईडला सागर आहे आपला व्हिडिओमध्ये, मुंबईच्या व्हिडिओजमध्ये हा असतो. याच्या गावामध्ये आपण चाललो मित्रांनो 25 की 26 26 हल्दी आहे ना,
25 या तारीखच्या म्हणजे 25 डिसेंबरला आपण चाललो आहेत माणगावमध्ये आणि फुल एन्जॉय करणार आहोत. तिकडे धरणावर वगैरे जाणार आहोत आणि असं काय असणार आहे फुल एन्जॉय. हळदी लग्न फुल एन्जॉय करणार आहे भावाच्या गावात जाऊन. मित्रांनो या साईडला ना इकडे छोटा काश्मीरला आपण आलात ना तर या साईडला ना छोटा काश्मीरमध्ये नाही याच्या बाजूलाच आहे एकदम इकडे बोटिंग क्लब आहे. म्हणजे आतमध्ये बोटिंग आतमध्ये प्रवास करणार आहेत आणि या साईडला बघूया आतमध्ये कसं कसं काय काय सिस्टम दिले. माझ्याकडे एकदम हे वाफामुळे ना एकदम हे झालं आहे. मित्रांनो या साईडला ना इकडे ना ट्रेन आहे. या ट्रेनचे 4 राऊंड्स भेटतात 30 रुपीजमध्ये. म्हणजे 30 रुपयामध्ये या 40 रुपयामध्ये तुम्हाला इथे भेटतील. त्या साईडला तिकडे हेलिकॉप्टर्स पण आहेत. तिकडे काम चालू आहे त्या साईडला हेलिकॉप्टर्स वगैरे. आपण जाऊया पुढे पुढे. मग ट्रेनचे 4 राऊंड होणार आहे त्या साईडला आणि या साईडला आहेत हेलिकॉप्टर्समध्ये. त्याची पण सफर आहे या साईडला लिहिलं आहे सर्व. या साईडला ना या साईडला इकडे आहे छोटा काश्मीरचा बोट काउंटर आहे. या साईडला तुम्हाला जर जायचं असेल ना डॅशिंग कार 2 पर्सन 1 कार 1 रुपीज 50. त्याच्यानंतर जम्पिंग आहेत 4 रुपीज 40 पर. डग बोट आहे 60 रुपीज पर पर्सन. त्याच्यानंतर शूट गन्स आहेत 30 रुपीज. असे इकडे भेटेल. ट्रेन 4 राऊंड्स आहेत. चिलसाठी 20 रुपये ॲडल्टसाठी 30 रुपीज आहे. तर या साईडला तुम्हाला भेटेल बघायला. या साईडून तुम्हाला जे पण आतमध्ये काय जे सफर करायचे असेल ना तर या साईडला तुम्ही इथून जाणार आहात. इथून तुम्हाला पहिलं तिकीट घ्यावे लागेल. त्याच्यानंतर मग इकडे तुम्ही जे पण काही सफर आहे इकडे डक्स वगैरे आहेत. तिकडे बोट क्लब आहे आणि तुम्ही इथून जाणार आहात एन्जॉय करणार आहात. ओरिजिनल डग आहेत आणि या साईडला ना इकडे गन शूट वगैरे जो गेम आहे ना तो या साईडला आहे. इकडे साईडला बंदूक वगैरे दिले आहेत. या साईडला इकडे बंदूक आहेत आणि तुम्ही इथून गन शूट करणार आहात. या साईडला टॉईज वगैरे आहेत छोट्या छोट्या. त्याच्यानंतर हे जे तिथे आपण काउंटरवर जाऊन बघितलं होतं ना त्या साईडला हेच आहे. मग इथून तुम्ही कार वगैरे छोट्या मुलांसाठी आहे आणि तिथे सर्व काही ना काही खेळण्यासाठी मनोरंजनासाठी या साईडला तुम्हाला दिसेल. मस्त वाटतं मित्रांनो या साईडला बरंच काही आहे. या साईडला तुम्ही एन्जॉय करणार आहात मित्रांनो. या साईडला छोटा काश्मीरमध्ये जर तुम्ही आलात तर नक्की या साईडला व्हिजिट करा. या साईडला जे पण इकडे येण्याचा कसा मार्ग आहे आणि तुम्हाला काय काय फॅसिलिटीज भेटेल ते सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. तर आय होप मित्रांनो या साईडला ना इथून मी तुम्हाला बोट सफर करायला भेटणार आहे. त्या साईडला तिथून बोटिंग चाललं आहे आणि या साईडला सध्या तरी 2 पॅसेंजरच आले आहेत. म्हणजे 2 बोटी चालू आहेत. त्या साईडला इथून बोटी आणि हा पूर्ण एवढा तलाव आहे. या तलावामध्ये तुम्ही 20 मिनटात ही बोट सफर तुम्ही करू शकताय. मित्रांनो या साईडला ना इकडे इलेक्ट्रिकवर्स इकडे कार राईड आहे. या साईडला चाललं आहेत. हे पूर्ण इलेक्ट्रिक आहे. स्पार्किंग दिसेल तुम्हाला वरती ना इलेक्ट्रिक शॉप दिला. त्याच्यानुसार ते हे कार आहे ना ते एकदम चालते मस्त आहे. त्याचं फक्त ते स्टेअरिंग आहे ना ते स्टेअरिंग फिरवायचं आहे. या साईडला दिसेल तुम्हाला. घुमाव सब ब्लॉग म्हणजे मित्रांनो तुम्ही इकडे एन्जॉय करणार आहात फार या कार राईडचा पण. मित्रांनो या साईडला ना इथून आतमध्ये बोट क्लबमधून तुम्हाला बोट सफर करायला भेटणार आहे. इकडे 4 सीटर 5 सीटर्स अशा आहेत. 2-3 सीटर्स पण आहेत. छोट्या छोट्या ज्या बोट्स आहेत आणि इथून तुम्ही जर जाल आतमध्ये बोटिंग में 20 मिनट्स में ज़्यादा टाइम होने पर फिर से सेम चार्ज भरना पडेगा. म्हणजे 20 मिनटं तुम्ही ही बोट चालू शकणार आहात. आणि या सर जर तुम्हाला जायचं असेल ना तर इथून इथे तिकीट काउंटर आहे या साईडला आणि तिकीट काउंटरवर आपण जाऊया विचारूया काय तिकीट आहे. तर मित्रांनो तुम्हाला आता बघायला भेटत असेल की या साईडला सर्व छोटा काश्मीर. त्याच्यानंतर इकडले बरेच सारे शूट. त्याच्यानंतर इकडे बोटिंग क्लबमध्ये पण बरंच काही ना काही दाखवण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग इकडे हा रोड जो चालला आहे ना हा चालला आहे आरेमधून जातो डायरेक्ट पवईला जातो. हा शॉर्टकट आहे आणि रोड छोटा आहे पण बऱ्यापैकी ठीक आहे. मस्त एकदम गावची फिलिंग या साईडला भेटते. आणि आय होप की व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवीन व्हिडिओज मी घेऊन येत असतो. चला मग बाय भेटूया नवीन व्हिडिओ.